तर नमस्कार मित्रांनो, आता म्हणजे आपण आलो आहे श्रीवर्धन बीचला आणि तिथला होमस्टे आपण जो बुक केला आहे श्री होमस्टे, तर तिथं आलो आहे. हा पूर्ण सगळा होमस्टेचा एरिया आहे आणि मित्र पण सगळे आलेत. आम्ही फ्रेंड सर्कल जमा झालो आहे. मित्र म्हणलेत आता सगळं फ्रेश वगैरे झालो आहे, मस्त थोडीशी नॅप पण झाली, पॉवर नॅप. तर आता आपण मस्तपैकी सनसेट बघायला जायचं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हां, खरं आहे, कोकणात आला आणि सनसेट नाही बघितला तर मग काय बघितलं. तर आम्ही चाललो आहे सनसेट बघायला, बीचवर जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं काही वॉटर ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या पण आम्ही करू, म्हणजे बनाना राईड असेल किंवा नॉर्मल बोटिंगची राईड असेल तर ती पण आपण करू. आणि कुठली बोटिंग राईड मस्त वाटते तुम्ही करायला पाहिजे आणि बजेट काय असेल ते पण जर वेळ मिळाला किंवा आम्ही जर बोट राईड केली तर त्या पण गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू. तर आता आम्ही जातो आहे, इथनं वॉकिंग डिस्टन्सवरच आहे बीच. बीचचं नाव सांगत नाही आता तुम्हाला. ॲक्च्युली इथं 2 बीच आहेत, एक वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि एक दुसरं एक बीच आहे. ते बीचचं नाव मी तुम्हाला तिथं गेल्यावरच सांगतो. मस्त बीच आहे, एकदम क्लास बीच आहे. तर बॉईज सगळे रेडी झालेत, तर आता आपण जाऊया आणि बीचचा आनंद घेऊया, तिथं जाऊन आपल्या सनसेटचा आनंद घेऊया. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, फायनली आपण आता बीचवर आलोय. बीचचं नाव आहे आर्वे बीच. 1-2 किलोमीटर आहे त्या होमस्टे पासून. आणि बीच तर एकदम असा क्लीन वाटतोय, क्लीन मस्त आहे बीच. आणि वाळू पण एकदम मस्त आहे, म्हणजे असं नाही की दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला थोडीशी माती आणि पाणी असं जर मिक्स झालं तर ते चिखल लागल्यासारखं वाटतं. पण इथं प्युअर वाळू आहे, सगळी प्युअर वाळू. त्यामुळं बीचचा खूपच महत्त्वाचा पॉईंट ठरतोय. आणि जर तुम्ही जर हे बघितला, जर लाटा बघितला समुद्राच्या, तर एकदम म्हणजे जवळच आहे आणि पूर्ण क्लीन आहे. तुम्हाला फोटो सेशनला काही ॲक्टिव्हिटी करायला एकदम बीच मस्त आहे. किंवा तुम्ही जर मॅट वगैरे घेऊन आला फॅमिलीसोबत तर मॅट खाली ठेवून तुम्ही एक सनसेटचा व्ह्यू असा मस्त बघू शकताय. तर आम्ही आता काय करतो, एक वगैरे आहे, सगळं आहे, गाडी आम्ही त्या तिकडे लावून आलो वगैरे. सध्या बॅग तरी आमच्या सोबतच आहेत. मग आता काय करतोय आम्ही, तर वॉटर ॲक्टिव्हिटी पहिला करायची नाही, कारण जर पहिला आम्ही भिजलो तर बाकीच्या गोष्टी आम्हाला काय करता येणार नाहीत. तर बाहेरच्या बाहेर काय फोटो सेशन असेल किंवा काय ॲक्टिव्हिटी पोरांना काय करायचं असेल तर ते करून घेतो आम्ही. आणि त्याच्यानंतर मग जर राईड वगैरे काय करायचं असेल आम्हाला तर तिकडे जातो. दुसरी गोष्ट, ह्या बीचवर वाऱ्याचा जोर खूपच मोठा आहे आणि त्या वाऱ्याच्या जोरामुळं लाटा ज्या आहेत त्या एकदम मोठ्या क्रिएट होत आहेत. लाटा ज्या आहेत त्या मोठ्या मोठ्या होत्यात, कारण एक नॉर्मल बीचवर बघितला तिथला जो बीच आहे ना श्रीवर्धनचा, तर तिथं याच्या नॉर्मल लाटा येतात. पण इथं वाऱ्याचा जोर जास्त असल्यामुळं एकदम मोठ्या लाटा आल्यात. आणि दूरपर्यंत बघितलं तर मस्त सनसेटमध्ये हा चकाकतोय बीच, म्हणजे पाणी जे आहे समुद्राचं मस्त असं चमकायला लागलंय. तर बीच खरंच खूप मस्त आहे, सुंदर आहे. आणि आता आम्ही सगळी मजा करतो आणि जर त्यातल्या काही मोमेंट कॅप्चर झाल्या तर त्याही शेअर करतो तुमच्याबरोबर. बाईक राईड
बसलाय 399 हे ग्रुपचंच आहे का 4 पर पर्सन आहे का आणि ग्रुप असेल तर पॅकेजचं काय सांगायचं बरं डॉल्फिन असली या नकली आहे 700 रुपयाला पर हेड 700 रुपयाला एक 700 रुपयाला भेटला 3 राईड एका अच्छा म्हणजे 200 पडल्यासारखं आहे सिंगल तुम्ही कराल तर 300 रुपये 300 ते 200 रुपये होणार मला असं वाटतं मला परवडेल. तर मित्रांनो आम्ही आता इथं काय काय म्हणजे ऍक्टिव्हिटी आहेत त्या सगळ्या ऍक्टिव्हिटींची माहिती घेतल्या आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटीची काय प्राइस आहे, ग्रुप वाईज गेलं तर तुम्हाला ते कितीला पडतं, त्यांचं पॅकेज कसं आहे आणि सेपरेट जर तुम्ही राईड घेतली तर त्याचा म्हणजे दर किती आहे, त्याची प्राइस किती आहे. तर हे सगळं माहिती आता आम्ही घेतल्या. तर शुभमनं ऍक्च्युली ती माहिती घेतली आणि त्याला थोडं माहित आहे कारण तो त्यांच्याशी बोललाय आणि बार्गेनिंग करायचा पण प्रयत्न करत होता. आता तो मी काय करतो त्याच्याशीच तुम्हाला कनेक्ट करून देतो, तो तुम्हाला माहिती दिली व्यवस्थित. शुभम तर आपल्याला त्यांनी माहिती दिली आहे बरोबर सगळ्या रायडिंगची. तर मी 1 मिनिट मित्रांनो तुम्हाला दाखवतो तो चार्ट. तर हा चार्ट असा आहे. ओके 200 300 250 रुपये आणि पलीकडे बनाना राईड 250 रुपये. ओके 1 मिनिट. तर मित्रांनो शुभमनं बऱ्यापैकी तिथं माहिती घेतली आहे. तर आपण शुभमलाच विचारूया की काय राईड आहे, कुठली राईड आहे, दर कसा आहे काय. तर शुभम आम्हाला जरा माहिती द्या. तर आता मी जे ते रिस्पेक्टिव्ह पर्सन होते ना त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी आम्हाला असं म्हटलं की जर आता एका दुसऱ्या ग्रुपशी चर्चा केल्यानंतर आम्हाला कळालं की ते 700 रुपयाला कॉम्बो पर पर्सन द्यायला लागला. त्याच्यामध्ये मे बी त्यांच्यात ऍक्टिव्हिटी जादा असू शकते, त्याला काय एवढं सांगितलं नाही आपल्याला. 3 राईड जे आपले बनाना राईड, सोफा राईड आणि अजून एक तिकडचं हे एक आहे वाला, हे राईड आपल्याला त्याने 700 रुपये सांगितले. तुम्ही जरी आला तर एखाद्या दिवस ग्रुप जास्त असेल तर एकदा बार्गेनिंग करून वगैरे एकदा बघा. त्यामुळे कसं होईल पैसे पण वाचतील. भविष्यात अशा गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. समुद्रकाठी तर सगळेजण जातात, सगळेच फिरतात, सगळ्यांना पीसफुल लाईफ पाहिजेलाच, पण अशा ऍक्टिव्हिटी एका ठराविक वयानंतर आपल्याला नाही करू शकत आणि ती मजा जी आहे ती आत्ताच आपण घेऊ शकतोय. तर शुभम राईड करायचं म्हणालाय आणि आता तुम्ही जे त्याच्याबरोबर बोलायला गेलता तर बार्गेनिंग काय झालं का नाही? तो म्हटला त्यांच्या कोणाला तर अनेकट्या मोठ्याला पाठवतो कारण राईड्स भरपूर जण घ्यायला लागल्यात. तर ते अल्टरनेटिव्ह म्हणजे दोघं तिघ जण आहेत, एकटा जाऊन आला की लगेच दुसरा जाऊन आला की तिसरा, असं त्यांनी पालटून पालटून चालल्यात. तर तो म्हटला त्यांच्या मोठ्या कोणाला तरी पाठवतो, त्यांच्याशी एकदा बोलून घ्या तुम्ही. इकडं हा जरा माहिती इकडे राईड कुठले आहेत मला जरा दाखव. हे बघा पुढे बनाना राईड आहे, तिथं पलीकडे आहे ते सोफा राईड आहे आणि ह्याला एक काहीतरी बोलला ते ना, एकच मिनिट मी सांगतो मला लक्षात येऊन झाले. हे बहुतेक हे वाला आहे सतुरन राईड असं काहीतरी आहे. हे बघा दिसतं का 300 रुपये राईड आहे. ओके हे 3 राईड आपल्याला मिळणार आहेत त्याच्यामध्ये. आणि पुढे त्या बोटिंगची काय बोटिंगची ती बोटिंग आता सध्या चालू नाही आहे. आतमध्ये अजून 2 राईड आहे. हे ड्रॅगनवाले जे आणि त्या आतले बोटिंगचे जे राईड आहेत ते सध्या चालू नाहीत कारण काय आहे, संध्याकाळी आज खूपच वारा जोरात चालू आहे. त्या कशा आहेत आत गेल्यानंतर पलटण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे त्यांनी म्हटलं की आम्ही आज त्या राईड करू शकतो. मग या सगळ्या राईड बघून तुला कुठली राईड करावीशी वाटते? आपण आपल्या ग्रुपनं कुठली राईड करायला पाहिजे, तुझं काय म्हणणं तरी मला असं वाटतं की ह्यांची काय राईड एवढी मोठी नसते, म्हणजे बाबा आत गेला आणि थोडा वेळ फिरून आले, 1-2 राऊंड असतील सर्कल. तर यांनी 700 रुपयाची जी राईड दिल्यात त्यांनी ते एकदम बेस्ट वाटत. गोव्यात फिरलोय, गोव्यामध्ये राईड वगैरे केलेला आहे, मालवणला राईड केलेला आहे आणि आता सध्या इथं बघतो तर रेट ऑलमोस्ट सेम आहेत आणि यांची जरा 700 रुपये म्हणजे कमी वाटत आहेत. अजून कमी होऊ शकतं, मे बी गर्दी नसेल सीझन मध्ये एवढं तसं वाटत असेल म्हणून तरी कमी ठेवले असतील, पण 700 रुपये ठीक आहे. आता तरुण करून आता किती बार्गेनिंग करणार, काय म्हणजे ऑलमोस्ट सगळीकडे सेमच आहे. तरी पण आपण प्रयत्न करू बार्गेनिंग करून एखाद्या वेळेस कमी होते बघू आपण. दादा इकडे या. काय राईड म्हणजे कुठली काय करायची, काय विचार आहे तुमचा? प्रत्येकाला विचारलं पाहिजे. फेवरेट आपली बनाना राईड अँड सोफा राईड. सोपा राईड आणि बनाना राईड म्हणतात. हॅपी दादा इकडे या. तुम्हाला कुठली राईड करायची आहे, काय आवडले तुम्हाला इथे? दादा ऍक्च्युली ना मी आजपर्यंत एकही राईड केलेली नाहीये, पण मी
प्रत्येक राईडचा एक्सपिरियन्स करायचा म्हणतो, पण त्यांनी तसं पॅकेज केलं तर प्रत्येक राईड करणारच. बघू आता, पण बनाना राईड करायलाच पाहिजे. मी आता बघितलं 1-2 जणांच्या, मस्त मजा येते, ती तर करूया आपण. तर सगळ्यांना कुठली ना कुठली राईड आवडल्या. आता म्युच्युअल डिसिजन घेऊया आपण आणि कुठली तरी राईड करूया. आणि राईड करायची असं नाही की राईड करून वापस यायचं कडेला आणि मोकळं राहायचं. राईड ह्याला म्हणतात आतमध्ये जा आणि त्याला म्हणायचं की पाण्यात पडा मला, त्यावेळेस ती राईडला मजा येते. नाहीतर ह्या असं काय मित्रांनो, आपण आलोत कशासाठी, ऍडव्हेंचर करायसाठी.